मराठी भाषिकांना खरं तर शिव्या वगैरे देण्याची गरजच नाहीये. आपली भाषा अशी आहे ना की आपण त्याच्यात किमान शब्द वापरून कमाल गोष्टी बोलून जाऊ शकतो. शाब्दिक बुडबुड्यांबद्दल ऐकलंय का? तर एकदा असं झालं की जेव्हा मी ऍड एजन्सीमध्ये काम करायचे तेव्हा एक फार मोठा क्रिएटिव्ह डिरेक्टर आम्हाला इन्स्पिरेशनल टॉक द्यायला आला. क्रिएटिव्ह प्रोसेस कशी असावी, आयडियाज कशा काढाव्यात वगैरे वगैरे. त्यांनी खूप आम्हाला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. मग मी घरी आले. आई जेव्हा काम करते तेव्हा तिच्या आजूबाजूला घुटमळून तिला गोष्टी सांगणे हे माझा लहानपणापासूनचा छंद आहे. तर तिला मी सांगत होते, आई काय अमेझिंग क्रिएटिव्ह डिरेक्टर होता आणि काय तो बोलून गेला, फारच मला मजा आली वगैरे वगैरे. आईने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. मग नंतर मला विचारलं, अच्छा असं का, काय करतात मग ते आता? तर मी म्हटलं नाही नाही, आता ही इज इन बिटवीन जॉब्स, ही इज लुकिंग फॉर अ बेटर ऑपॉर्च्युनिटी. तर माझ्याकडे बघून शांतपणे म्हणाली, म्हणजे काय शाब्दिक बुडबुडे ना? आणि हे ऐकून मी जीवडाले. तर शाब्दिक बुडबुडे म्हणजे काय? लोक जे फक्त बोलतात किंवा ज्ञान पाजळतात, शाब्दिक बुडबुडे त्यांच्या संदर्भात वापरता येऊ शकतो. आता हा शब्द संयुक्त शब्द आहे का वाक्प्रचार आहे किंवा कुठून प्रचलित झालाय हे मला माहिती नाही. प्लीज तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. पण असा काही काही सिच्युएशन्सना चपखल बसणारा हा शब्द आहे की विचारता सोय नाही. तुमच्याकडेही असतीलच असे किमान शब्द ज्याच्यात कमाल गोष्टी आपण बोलून जाऊ शकतो. सांगा कमेंटमध्ये.